नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने MA, MCOM आणि MSc या वर्गांसाठी सुरू केलेल्या इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन या 2 क्रेडिट कोर्ससाठी मी प्राध्यापक RJ निकम आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील प्रकरणामध्ये आपण भारतीय राज्यघटनेची तत्वज्ञान, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची पार्श्वभूमी, घटना समिती, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे तत्वज्ञान, याचबरोबर भारतीय राज्यघटनेच्या जडणघडणीमध्ये, निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, या सर्व घटकांचा आपण सविस्तर आढावा घेतलेला आहे. तर या प्रकरणामध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क, या मूलभूत हक्कांचा आपण आढावा घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या वेगवेगळ्या कलमांमध्ये वेगवेगळी तरतुदी या करण्यात आलेल्या आहे. त्यापैकीच तिसरा विभागामध्ये, म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या विभागामध्ये कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. या भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भारताने स्वातंत्र्य प्राप्तीपासूनच सार्वभौम लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे भारत हे एक सार्वभौम लोकशाही गणराज्य असं राष्ट्र एक निर्माण करण्याचं उद्दिष्ट घटनाकारांनी समोर ठेवलेलं होतं. भारतामध्ये लोकशाही खऱ्या अर्थाने स्थिर आणि यशस्वी करायची जर असेल तर व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तीची प्रतिष्ठा यांची जोपासना केली गेली पाहिजे. व्यक्तीचे जे स्वातंत्र्य आहेत याची जोपासना करण्यासाठी किंवा ते स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला काही स्वरूपात एक मूलभूत अधिकार देणं हे क्रमप्राप्त ठरलेलं होतं किंवा ते आवश्यक ठरलेलं होतं. मग घटनाकारांनी या मूलभूत अधिकारांचे महत्त्व ओळखूनच या मूलभूत अधिकारांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आहे. प्राध्यापक लास्की हे जे काही राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत, त्यांनी असं मत व्यक्त केलं की व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत अधिकारांची गरज असते. प्रत्येक व्यक्तीला तिचा राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास साधता आला पाहिजे, अशी परिस्थिती राज्याने निर्माण केली पाहिजे. राज्याकडून जेव्हा व्यक्ती विकासासाठी आवश्यक असणारी परिस्थिती निर्माण केली जाते तेव्हा व्यक्तीला काही अधिकार प्राप्त होतात. अशा अधिकारातूनच व्यक्ती स्वातंत्र्य व्यक्त होत असते. अशा स्वरूपाचे विचार प्राध्यापक लास्की यांनी या मूलभूत अधिकारांच्या संदर्भात वर्णन केलेले आहे. जी काही व्यक्तीची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य व्यवस्थेने अशी एक आवश्यक किंवा एक अनुकूल परिस्थिती एक निर्माण करून दिली पाहिजे, त्यातून व्यक्तीला अधिकारांची प्राप्ती होत असतं, अशा पद्धतीचे विचार प्राध्यापक लास्की यांनी व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर ते पुढे असे म्हणतात की काही वेळा राज्याकडून व्यक्तीच्या अधिकारांवरती मर्यादा सुद्धा पडत असतात. जुलमी राजवटीमध्ये व्यक्तीच्या अधिकारांचा संकोच होतो आणि व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येते, तेव्हा व्यक्ती स्वातंत्र्याची जोपासना करण्यासाठी आणि राज्यसंस्थेच्या नियंत्रणाच्या अधिकारावर मर्यादा घालण्यासाठी काही उपाय किंवा काही तरतुदी किंवा काही अधिकार निर्माण केले जातात. अशा अधिकारांना राज्यघटनेमध्ये सामावून घेऊन न्यायालयीन संरक्षण दिले जाते. तर या मौलिक अधिकारांनाच मूलभूत अधिकार असे संबोधले जाते. अतिशय समर्पक आणि
सविस्तर अशा स्वरूपाचे विचार प्राध्यापक लास्की यांनी या मूलभूत अधिकारांच्या संदर्भात व्यक्त केलेले आहे. म्हणजे त्यांच्या विचारांचा जर आपण एकंदरीत आशय बघितला तर समाजामध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच्या पूर्वीची जी काही अवस्था होती मध्ययुगीन आधी आधुनिक कालखंडामध्ये प्रत्येक देशामध्ये जुलमी राजवटी निर्माण झालेल्या होत्या. या जुलमी राजवटीने केलेला अत्याचार, केलेले व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच या सर्व गोष्टी घटनाकारांना माहीत होत्या. त्यामुळे जर जुलमी राजवट असेल तर व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच हा निश्चित प्रमाणामध्ये होत असतो. व्यक्ती स्वातंत्र्य या जुलमी राजवटीमध्ये धोक्यात येत असते. मग आपण तर लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे, आपल्याला तर व्यक्ती स्वातंत्र्याची जोपासना करायची आहे. मग यासाठी घटनाकारांनी व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे आर्थिक, सामाजिक, राजकीय सर्वांगीण विकासासाठी काही मौलिक अधिकार दिले आणि त्या अधिकारांची मांडणी किंवा त्या अधिकारांची तरतूद ही राज्यघटनेमध्ये केलेली आणि त्या अधिकारांना न्यायालयीन संरक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे. अशा अधिकारांना एक मूलभूत अधिकार असं संबोधलं जातं. व्यक्तीच्या अधिकारासाठी, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी जे अधिकार आवश्यक व महत्त्वाचे वाटतात त्यांचा समावेश राज्यघटनेमध्ये केला जात असतो. यामध्ये समानतेची वागणूक मिळणे, आचार, विचार व प्रचार यांचे स्वातंत्र्य असणे, धार्मिक स्वातंत्र्य असणे, व्यवसाय, उद्योगधंदा करण्याचे स्वातंत्र्य मिळणे, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाची संधी मिळणे, संपत्ती मिळवण्याचे, संपत्ती धारण करण्याचे स्वातंत्र्य देणे इत्यादी अधिकार राज्यघटनेमध्ये समाविष्ट केले जातात. अशा मूलभूत हक्कांवर राज्यसंस्थेकडून आक्रमण होऊ शकत नाही. कारण का तर या मूलभूत हक्कांवर आक्रमण झाले तर व्यक्तीला न्यायालयामध्ये दाद मागता येते आणि न्यायालयीन संरक्षणामुळे मूलभूत अधिकार हे सुरक्षित राहू शकतात. ज्या मूलभूत अधिकारांना न्यायालयाचं संरक्षण मिळालेलं असल्यामुळे ते मूलभूत अधिकार व्यक्तीचे कुणी हिरावून घेऊ शकत नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहे त्या अधिकारांचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. तर यामध्ये पहिला जो काही अधिकार आहे किंवा पहिला जो काही हक्क आहे तो म्हणजे समानतेचा हक्क किंवा समतेचा हक्क. भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 मध्ये या समानतेच्या हक्काची तरतूद करण्यात आलेली आहे. मग आपण आता 14 ते 18 ह्या प्रत्येक कलमामध्ये काय प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे, कुठल्या कलमानुसार कुठला अधिकार मिळालेला आहे, त्या अधिकारांवरती काही बंधने आहे का किंवा काही त्याला अपवाद आहे का याचाही आपण आढावा घेणार आहोत. तर भारतीय राज्यघटनेच्या या मूलभूत अधिकारांच्या विभागामध्ये कलम 14 मध्ये असे स्पष्ट करण्यात आले की भारताच्या प्रदेशामध्ये राज्य कोणीही व्यक्तीला कायद्याच्या बाबतीत समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारू शकणार नाही. कायद्याच्या बाबतीत समानता आणि कायद्याचे समान संरक्षण असे दोन प्रकारचे शब्दप्रयोग वापरलेले आहेत. जरी हे दोन शब्दप्रयोग वेगवेगळे स्वरूपात वापरलेले असतील तरी त्याची एक बेसिक कन्सेप्ट किंवा मूलभूत त्याचा आधार किंवा आशय आहे तो एकच आहे. तर कोणत्याही व्यक्तीचा जन्म, जात, वंश, सामाजिक दर्जा, संपत्ती, व्यक्तिगत मते यांचा विचार न करता कायदा लागू करण्यात येईल. कायद्यासमोर धर्म, वंश, जात, स्त्री पुरुष किंवा गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. कायद्यासमोर सर्वांना समानतेने वागवले जाईल. तसेच कोणालाही कायद्याच्या समान संरक्षणापासून वंचित ठेवले जाणार नाही.
भारतीय लोकशाहीमध्ये कोणाही एका व्यक्तीचे किंवा गटाचे राज्य नाही, तर सर्वांनी केलेल्या कायद्याचे राज्य आहे. कायद्याच्या राज्यामध्ये कोणीही व्यक्ती किंवा कोणत्याही एका व्यक्तीची किंवा गटाची ही सत्ता असत नाही. कायद्याचे राज्य ही जी काही संकल्पना आहे ही भारतीय घटनाकारांनी इंग्लंडच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे. आणि कायद्याचे समान संरक्षण हे तत्व अमेरिकेच्या संविधानातून घेण्यात आलेले आहे. याचबरोबर कलम 15 मध्ये असे स्पष्ट करण्यात आले की राज्य केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे भेदभाव करणार नाही. दुकाने असतील, सार्वजनिक उपहारगृहे, भोजनालये किंवा सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे असतील, विहिरी असतील, तलाव, घाट किंवा रस्ते किंवा इतर सार्वजनिक विश्रांतीच्या ठिकाणी इत्यादींचा उपयोग करण्याच्या बाबतीमध्ये कोणत्याही व्यक्तीला प्रवेश नाकारला जाणार नाही. वरील ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. वरील कलमानुसार स्त्रिया किंवा मुले यांच्यापैकी जर कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. तसेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या विकासासाठी किंवा अनुसूचित जाती किंवा जनजाती यांच्याकरता कोणतीही विशेष तरतूद करण्याला प्रतिबंध होणार नाही. जरी सुद्धा कायद्यासमोर समानता असेल तरी सुद्धा अपवादात्मक परिस्थितीमध्ये ठराविक वर्गाच्या किंवा जे मागासलेले समुदाय असेल, लहान मुलं असतील, महिला असेल किंवा अनुसूचित जाती जमाती असतील तर यांच्या विकासासाठी सरकार काही बाबतीत कायदे करू शकतं आणि ते या ठराविक लोकांनाच लागू असतील, इतरांसाठी ते लागू नसतील. अशा स्वरूपाचे कायदे सुद्धा सरकार करू शकतं. हे असे भेदभाव विरहित कायदे करण्याला सरकारला कुठलाही प्रतिबंध असणार नाही, कारण ते ठराविक समाजासाठी, मागास किंवा दुर्बल समुदायासाठी, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी हे असे स्वरूपाचे कायदे करणं हे आवश्यक असेल. त्याचबरोबर कलम 16 मध्ये असे स्पष्ट करण्यात आले की राज्यातील सर्व सार्वजनिक सेवा योजनेमध्ये कोणत्याही जागेवर नेमले अगर घेतले जाण्यास सर्व नागरिकांना समान संधी मिळेल. केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान किंवा वास्तव्य या कारणांसाठी किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणीही नागरिक राज्यातील कोणत्याही नोकरीला अपात्र असणार नाही किंवा त्यांच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही. त्याचबरोबर कलम 17 मध्ये असे स्पष्ट करण्यात आले अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे आणि कोणत्याही स्वरूपाची अस्पृश्यता पाळण्याला मनाई करण्यात आलेली आहे. अस्पृश्यता पाळणे हा शिक्षेला पात्र होणारा गुन्हा समजला जाईल. या कलमाच्या आधारे संसदेने 1955 साली अस्पृश्यता निवारणाचा कायदा संमत केला आणि अस्पृश्यता पाळण्यास 6 महिने कैद किंवा 500 रुपये इतका दंड होईल अशी तरतूद केलेली आहे. ही भारतामध्ये ही जी काही तरतूद आहे तर सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने घटनेने ही केलेली तरतूद अत्यंत महत्त्वाची व अतिशय आवश्यक अशी तरतूद समजली जाते. याचबरोबर कलम 18 मध्ये राज्य हे लष्करी आणि शिक्षण विषयक पदव्यांव्यतिरिक्त कोणतीही पदवी प्रदान करू शकणार नाही. तसेच भारताच्या कोणत्याही नागरिकाला परराष्ट्राकडून कोणतीही पदवी स्वीकारता येणार नाही. या कलमामध्ये पुढे असेही स्पष्ट करण्यात आले की भारताचा नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती राज्यातील
एखाद्या प्राप्तीच्या पदावर असेल तर तिला राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणतीही पदवी स्वीकारता येणार नाही. तसेच राज्यात प्राप्तीच्या पदावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीला राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय कुठलाही मेहनताना कुठलंही पारितोषिक हे स्वीकारता येणार नाही. पण 18व्या कलमानुसार घटनेने या पदव्या देण्याची प्रथा बंद केली असली तरी भारत सरकारने परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र, कीर्ती चक्र अशा लष्करी पदव्या आणि भारतरत्न, समाज विभूषण, पद्मश्री यासारख्या बहुमान सूचक पदव्या देण्याची प्रथा 1954 पासून सुरू केलेली आहे. ही जी काही पदव्या देण्यात आलेल्या आहे, जे भारतरत्न असेल, महावीर चक्र असेल, परमवीर चक्र असेल, हे पदवे किंवा हे सन्मान वितरित केले असता या कलम 18च्या तरतुदीचा भंग होत नाही. तर अशा पद्धतीने भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा हक्क या संदर्भात आपण चर्चा केली. यामध्ये कायद्याचे समान संरक्षण, भेदभावाचे उच्चाटन, शासकीय सेवेमध्ये समान संधी, अस्पृश्यता उच्चाटन, पदव्यांवर निर्बंध या बाबींचा आपण आढावा घेतला. पुढील लेक्चरला आपण स्वातंत्र्याचा हक्क या संदर्भात सविस्तर विवेचन करू. धन्यवाद.